पालकमंत्री उदय सामंतांच्या राजकारणाची जी सुरुवात झाली त्यावेळेला त्यांना चांगले सहकारी मिळाले म्हणून त्यांची ही यशदायी राजकीय वाटचाल सुरू झाली आणि गेले 25 वर्ष त्यांनी संपूर्ण राजकारणात एक आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। यामध्ये विशेषतः त्यांना जे काही साथीदार मिळाले त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा विचार केला तर बाबू महाप असतील, शहराचा विचार केला तर बिपिन बंदरकर असतील। हे नामदार सामंतांचे डावे उजवे असं समजलं जातं। बिपिन बंदरकरांची राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर साधारणपणे 1999ला त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। नंतर 2001ला त्यांनी नगरपालिका निवडणूक लढवली आणि पहिल्या फटक्यातच ते निवडून आले। त्यानंतर ते 2006ला पुन्हा नगरसेवक झाले। 2008ला त्यांनी राष्ट्रवादी शहर काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं। त्याच्यानंतर सामंतांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ज्यावेळेला उदय सामंतांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला बिपिन बंदरकरसुद्धा त्यांच्यासोबतच गेले आणि आज ते त्यांच्यासोबतच आहेत। त्यानंतर त्यांना 2015ला पुन्हा शहराचा शिवसेनेचे शहराध्यक्ष करण्यात आले आणि त्याच्यानंतर ते आजतागायत शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत। अत्यंत कडवा आणि तितकाच अत्यंत प्रेमळ असं हे व्यक्तिमत्व, लोकांच्या अडचणीला धावून जाणारं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अतिशय हसमुख आणि नेहमी आनंदी जीवन जगणारे असे शहराध्यक्ष बिपिन बंदरकर। रात्री असो अपरात्री असो कोण मदतीला गेलं तर पक्षाची जबाबदारी सांभाळताना वैयक्तिक काही सहकार्य काय करता आलं तर करण्याची जबाबदारी तेवढीच ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात। त्यांनी अनेक संस्थांमध्ये काम केलेलं आहे। जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये ते पदाधिकारी आहेत। त्याचबरोबर ते 2006ला पुन्हा स्वीकृत नगरसेवक झाले होते। पाणी सभापती, नियोजन समिती सभापती त्यांनी चांगल्या प्रकारे भूषवलं आणि त्याच्यानंतरसुद्धा अनेक संघटनांमध्ये ते काम करतात। रक्तदान स्वतः केलं आहे। सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो आणि श्री सयाजीच्या नावामध्ये संस्थेच्या मार्फत त्यांनी मच्छीमार संस्था असेल, संस्था असतील, या संस्थेमधून सुद्धा सयाजी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आता अनेक लोकप्रिय कामं केली आणि खरोखर नामदार सामंतांच्या अतिशय विश्वासातले हे शहराध्यक्ष बिपिन बंदरकर। त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या नेहमी घराण्यात किंवा कार्यकर्ता हा माझा जमेची बाजू किंवा हा माझा महत्त्वाचा दुवा असं समजूनच बिपिन बंदरकरांनी आजपर्यंत आपली पक्षाची वाटचाल केली आणि प्रत्येक वेळी ते त्या राजकारणामध्ये ज्या ज्या पदावर होते त्या ठिकाणी प्रत्येक पदाला त्यांनी न्याय दिला आणि त्यामुळे असं हे शहराचं व्यक्तिमत्व बिपिन बंदरकर हे सर्वांच्या पक्षामध्ये सर्वपरिचित, तितकंच लोकप्रिय आणि अशा ह्या माझ्यासोबतच्या ह्या माझ्या मित्राचा उद्या वाढदिवस आणि त्यानिमित्ताने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझे मित्र शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची राजकीय कारकीर्द अशीच यशस्वीरित्या वाटचाल करत राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।